वळूयात पुढील बातमीकडे। धामक गावच्या पुनर्वसनाचा मुद्दा निकाली काढणार आमदार प्रताप अडसड यांनी ग्रामस्थांना आश्वासन दिले। धामक गावाला पुरानं वेढा घातला होता। आमदार प्रताप अडसड यांच्याकडून ग्रामस्थांना धीर देण्यात आलेला आहे। त्यांनी ग्रामस्थांना धीर दिलेला आहे, पुनर्वसनाचा शब्द दिला आहे। प्रशासनासोबत बोलून रात्री गेट वगैरे खोलायला सांगितले त्यांनी, म्हणजे ऑफिशियली त्यांची प्रोसेस करून गेट वगैरे खोलले। जेव्हा गेट खोलले त्याच्यानंतर पाणी कमी व्हायला सुरुवात झाली, त्यामुळे शेतकऱ्यांचं खूप नुकसान झालं। जे एक जीवितहानी झालेली त्या ठिकाणी त्या व्यक्तीला गावकरी पण सांगत होते की पुलावरून पाणी आहे, तुम्ही प्रवास त्या ठिकाणी केला नाही पाहिजे। तर टू व्हीलरवर त्यांनी ते गेले आणि त्यांचा त्या ठिकाणी मृत्यू झाला। ते डेड बॉडी पण आपल्याला आता ती सापडलेली आहे। तर आम्ही गावकऱ्यांना आणि सर्व नागरिकांना सुद्धा माझं आव्हान आहे की जिथे जिथे असं पुलाची पाण्याची पातळी वाढते तिथे आम्ही आमचे स्थानिक तहसीलचे अधिकारी, तलाठी, कर्मचारी किंवा पोलीस कर्मचारी आम्ही उभे करतोय। तर कृपया शासनाला सहकार्य करावे, जे सूचनांचं आहे ते पालन करावं, जेणेकरून अशा प्रकारचे जीवितहानी आपल्याला टाळता येईल। सगळ्यांना आश्वस्त करू इच्छितो की शासनाच्या वतीनं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी इथे आदर्श पुनर्वसनाला मान्यता दिलेली आहे। त्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि महत्त्वाचा टप्पा म्हणजे मोजणी करून GMR पूर्ण झाला आहे। होईल आणि त्यानंतर प्रक्रिया आहे किंवा पुनर्वसनाची प्रक्रिया आहे ती सगळी 100% आपण लवकरात लवकर पूर्ण करून